आज दिनांक 4 एप्रिल 2025ला माननीय माधवी सरदेशमुख संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांची भेट संस्थेला झाली आणि या भेटीदरम्यान संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी एरोनॉटिकल स्ट्रक्चर आणि इक्विपमेंट फिटर या व्यवसायांनी तयार केलेला मॉडेल आणि पेंटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी तयार केलेला माधवी सरदेशमुख मॅडमचं पोर्ट्रेट फोटो भेट देऊन त्यांचे स्वागत केले। या प्रसंगी संस्थेतील व महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचे पदाधिकारी यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन आणि एक पुस्तक भेट देऊन मॅडमचे स्वागत केले। या प्रसंगी माधवी सरदेशमुख मॅडम संचालक यांनी इंडस्ट्री मीट आयोजित केली आणि या इंडस्ट्री मीटमध्ये इंडस्ट्री प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आस्थापना प्रतिनिधींसोबत संचालक मॅडमनी संवाद साधला। कंपनीच्या अडचणी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना आणि या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेचं स्वरूप आणि जो ITIचा ब्रँड आहे तो कसा या स्किल्ससाठी वापरता येईल, स्किल अपग्रेडेशनसाठी काय काय करता येईल यावर मार्गदर्शन केले। या प्रसंगी माननीय सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर श्री किरण मोडघरे साहेब, उपसंचालक आवारी साहेब प्रामुख्याने उपस्थित होते आणि इनोव्हेटिव्ह सदगाव या कंपनीसोबत बुट्टीबुरी ITIच्या ड्रेसमेकिंग या व्यवसायासाठी सामंजस्य करार करण्यात आला आणि सोबतच अभिनव इंजिनिअरिंग वर्क्स हिंगणा MIDC चे फाउंडर श्री गजेंद्र बिस्ने सर यांचे सोबतसुद्धा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील संदाता व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री अनिल R जिबकाटे यांनी घेतलेल्या पुढाकारातून संदाता व्यवसायासाठी अभिनव इंजिनिअरिंग वर्क्स हिंगणा यांनी टंगस्टन इनर्ड गॅस वेल्डिंग ही मशीन संस्थेला डोनेट केली। त्याचंसुद्धा MOU या प्रसंगी करण्यात आला। मोठ्या संख्येने या प्रसंगी वेगवेगळ्या आस्थापनांचे प्रतिनिधी हजर होते। तर गजेंद्र बिस्ने सर, माधवी सरदेशमुख मॅडम यांची उपस्थितीत हा MOU साईन करताना आणि त्या प्रसंगी संस्थेच्या उपप्राचार्य सौ किशोरी पंडेली मॅडम, उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री विजय लाकडे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी आपल्याला येणाऱ्या समस्या, प्रशिक्षणार्थ्यांकडून होणारा जो जी कार्यप्रणाली आहे किंवा उपस्थिती आहे त्याबद्दल काही अडचणीसुद्धा दाखवल्या आणि मॅडमने त्या अडचणी सोडवण्यासाठी मोडघरे साहेबांना निर्देश दिले आणि प्रतिनिधींनी संवाद साधून पुढाकार घेऊन प्रशिक्षणार्थ्यांसाठी सहभाग द्यावा हे विनंतीसुद्धा केली, आवाहन केले। तर स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटर या व्यवसायामध्ये माधवी सरदेशमुख मॅडम यांनी प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधून जे काही उपक्रम करत आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची यशोगाथा आपल्या त्या शिक्षणमध्ये लावावी असे सुद्धा निर्देश दिले। पेंटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधताना प्रत्येक विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली आणि भविष्यात काय करणार आहे याचंसुद्धा त्यांनी
प्रशिक्षणार्थ्यांकडून जाणून घेतले, त्यांना मार्गदर्शन केले. ज्या प्रशिक्षणार्थींनी पेंटर व्यवसायाची अंबादी नावाची प्रशिक्षणार्थी होती, तिने जे मॅडमला पोर्ट्रेट दिले, त्यासोबत मॅडमनी फोटो सेशन करून घेतले आणि तिचे कौतुक केले आणि त्याप्रसंगी तिला काही मार्गदर्शक सूचनासुद्धा केल्या. आणि 1 मे रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये पेंटर व्यवसायाचे प्रदर्शन भरवावे अशासुद्धा सूचना केल्या. तर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांसोबत आपुलकीने हितगुज साधताना माधवी सरदेशमुख मॅडम, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, ह्या जाणून घेत होत्या. आणि एरोनॉटिकल स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटर या व्यवसायासाठी जे बांधकाम होत आहे त्या बांधकामाची सुद्धा माहिती जाणून घेतली आणि प्रत्यक्ष जाऊनसुद्धा बघितले. संदाता व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री अनिल आर जिपकाटे व कल्पना अनिल जिपकाटे यांनी जे पुस्तक लिहिले त्याला मॅडमनी प्रस्तावना दिली. त्या पुस्तकाला किरण मोडघरे साहेब, सहसंचालक प्रादेशिक कार्यालय नागपूर, आणि देवतळे साहेब, प्रादेशिक कार्यालयानं संभाजीनगर यांची प्रस्तावना लाभली. त्या पुस्तकाचे विमोचन माधवी सरदेशमुख मॅडम, संचालक, यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांचे शुभ हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. श्री अनिल आर जिपकाटे हे शिल्पनिदेशक संस्थेसाठी ट्रेनिंग प्लेसमेंटचे सुद्धा काम करतात. त्या प्रसंगी मॅडमने त्यांना काही सूचना केल्या आणि ते जे कार्य करत आहेत त्यांची एक मांडणी कशा पद्धतीनं करतायत त्याचंसुद्धा त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि त्यांना पुढील जे महाराष्ट्र इनोव्हेटिव्ह सेंटर, स्किल सेंटर येणार आहे त्यामध्ये सुद्धा प्लेसमेंटचे काम करायचं आहे यासुद्धा माहिती त्यांना दिली. ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मला एक प्रोसेस तयार करून द्यायची प्लेसमेंट सेंटर. MIC मध्ये सुद्धा आपलं प्लेसमेंट, इंटरनॅशनल प्लेसमेंट सेंटर असणार आहे. मला एक प्रोसेस करून द्या, तुम्ही काय काय करतात त्याची. मॅडम ह्या ट्रॅक्टर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी जो आता सध्या इंजिनियर म्हणून काम करतो आहे त्याच्यासोबत संवाद साधताना आणि त्याला काही मार्गदर्शनसुद्धा करताना, त्यानंतर अनिल जिपकाटे यांच्या संकल्पनेतून जे वर्कशॉप नंबर 2 समोर जी जागा होती त्यामध्ये जे गार्डन तयार होत आहे, मेसन व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री भूषण बेलसरे मुंडे सर आणि पेंटर व्यवसायाचे बोंबले सर आणि त्यानंतर नळकारागीरचे शिल्पनिदेशक यांच्या संयुक्त प्रयत्नातून जो गार्डन तयार होत आहे त्याबद्दलसुद्धा माहिती जाणून घेतली. इलेक्ट्रिशियन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत मॅडम हितगुज करताना, त्यांना प्रश्न विचारताना आणि इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे शिल्पनिदेशक यांच्यासोबतसुद्धा चर्चा करताना, त्यांच्यासोबत परिचय करून घेताना उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडमला आणि जे संबंधित शिल्पनिदेशक आहे त्यांचा परिचय करून देताना ठाकरे साहेब. त्यानंतर फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्याकडून फायलिंग कशी केली जाते आणि त्या काय काय ऑपरेशन करतायत त्याबद्दल माहिती जाणून घेत आहेत आणि त्यांनी केलेल्या जे जॉब आहेत त्या जॉबला कशा पद्धतीनं मांडणी करायची, कशा पद्धतीनं त्याला आपण डिस्प्ले करता येईल या संबंधीसुद्धा माहिती जाणून घेतली. टाटा स्ट्राईव्ह तर्फे करण्यात येणार तयार केलेल्या फिटर व्यवसायाच्या जे लॅब आहे त्याचंसुद्धा निरीक्षण केलं. त्यानंतर मशिनिस्ट व्यवसायाचे जे प्रशिक्षणार्थ्यांनी केलेले मॉडेल जॉब यांचे निरीक्षण करताना मशिनिस्ट व्यवसायाचे शिल्पनिदेशक यांच्याकडून माहिती जाणून घेताना आणि जॉब कशा पद्धतीनं तयार केले आहेत, त्या जॉबला कशा पद्धतीनं प्रोसेस केली आहे त्याची माहिती जाणून घेतली. कौन से क्या उसका शेप रहेगा? अच्छा, तो ये जो नीचे है
नहीं खाया नहीं 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 भाई कम सारा में काम करते आएगा हे काय यांना ठोक हातोडा ना त्यानं हातानं लाव हातानं हां घे बहुत लाइट हो गया है। इसको टाइट कर देता है वो मशिनिस्ट व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी आत्मविश्वासाने मॅडमने दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आणि मशिनिस्ट व्यवसाय हा त्याच्या लाईफमध्ये किती महत्त्वाचा आहे हे सांगताना सोबतच जे वरिष्ठ शिल्पनिदेशक आहेत जे रिटायरमेंटनंतरसुद्धा या संस्थेला आपली सेवा देत आहेत आणि नवीन रुजू होणारे शिल्पनिदेशक रुजू झालेले शिल्पनिदेशक यांना सुद्धा मार्गदर्शन करताना मॅडम आणि त्यांचे तर्फे तयार करण्यात आलेले जे मॉडेल आहेत त्या टूल अँड डाय मेकरचे हे मॉडेल त्याच्या संबंधी माहिती जाणून घेताना त्याचे निरीक्षण करताना मॅडम आणि शिल्पनिदेशक याला दिलं तो काय करेल काम नव्याने रुजू झालेल्या संस्थेतील शिल्पनिदेशक यांच्यासोबत माहिती जाणून घेताना आणि त्यांना काही सूचना देताना आपल्याच संस्थेतील हा प्रशिक्षणार्थ होल्टास कंपनीमध्ये काम करतो आहे त्याच्यासुद्धा माहिती जाणून घेतली आणि एकंदरीत संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील माधवी सरदेशमुख संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा हा दौरा यशस्वी ठरला. अत्यंत समाधानकारक त्यांनी कौतुक केले आणि सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लाभली. धन्यवाद.